खूप छान अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे। हॅलो नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय महाराष्ट्रातील एक खास पदार्थ, झणझणीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय तर चला पाहूयात। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय आपण पाहूयात। मेन इंग्रेडिएंट्स आपण घेतलेले आहेत कोथिंबीर, 2 वाट्या आपण कोथिंबीर घेतलेल्या आहेत, 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक 10 ते 12 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकताय। तळण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमच जिरं घेतलेलं आहे, पाव चमच आपण हिंग घेतलेला आहे, 1 चमच आपण तीळ घेतलेला आहे, अर्धा चमच आपण हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। मित्रांनो, आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत, अर्धा इंच आपण अद्रकचा तुकडा घेतला होता तो टाकायचा आहे, 1 चमच जिरे घेतले होतं ते टाकायचे आहे। आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला पाणी टाकायचं नाही। आपण पेस्ट करून घेतलेली आहे, या प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला आता कोथिंबीर घ्यायची आहे, ती आता आपण धुवून कापून घेणार आहोत। मित्रांनो, कोथिंबीर अशी छान आपण धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एकदम अशी बारीक कोथिंबीर कापायची आहे। मित्रांनो, आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण कापलेली जी कोथिंबीर आहे ती आपण टाकून घेणार आहोत। बेसन आपण 2 कप घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत। आपण जे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे, पाव चमच हिंग घेतलं होतं ते टाकायचं आहे, हळद आपण अर्धा चमच घेतली होती ती टाकायची आहे, 1 चमच आपण मीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे, तीळ आपण 1 चमच घेतलं होतं ते टाकून घ्यायचे आहेत। मिक्सर मध्ये आपण पेस्ट केली होती ती आपण टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला कोरडच हाताने मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण पाणी नंतर टाकणार आहोत, कोथिंबीर मध्ये पाणी असतं त्यामुळे अंदाजाने आपण पाणी टाकणार आहोत। कोथिंबीरीला आपण सर्व पीठ लावून घेतलेलं आहे, आता त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि मिक्स करायचं आपल्याला। पहा, असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे, जास्त जाडही नाही ठेवायचं आणि पातळही नाही करायचं। मित्रांनो, आपण एक चाळण घेतलेली आहे, या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं जे मिश्रण आहे आपण हे असं घ्यायचं आहे आणि या चाळणीवरती असं थापून आपल्याला घ्यायचं आहे। चाळणीमध्ये सर्व मिश्रण मी आता थापून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला असं एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहोत। आपण पातेल्यामध्ये हे असं वरती चाळण ठेवून द्यायची आहे, खाली पाणी आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। मित्रांनो, आळूवडी जी आहे ती आपण वाफवून घेतलेली आहे। मला ही आळूवडी वाफवण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत आणि चेक करताना आपण टूथपिक आणि किंवा चाकू तुमच्याकडे असं तुम्ही घेऊ शकताय आणि यामध्ये असं आपण टोचून बघायचं। जर तुमची टूथपिक एकदम क्लीन निघाली तर समजायचं तुमची आळूवडी तयार झालेली आहे। आता आपण ही आळूवडी कट करून घेणार आहोत, तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकताय आणि आपण हे तळून घेणार आहोत। आपल्याला आळूवडी जी आहे ती थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायची आहे। गरम गरम जर तुम्ही कट केली तर ती व्यवस्थित कट होणार नाही। आपण छान अशा चौकोनी कट करून घेतलेल्या आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत। बघा छान किती अशा झालेल्या आहेत त्या। मी आता सगळे काढून घेतोय आणि आपण तळायची पुढची सुरुवात करूया। मित्रांनो, तेल आपल्या इथे तापलेलं आहे आणि मी चौकोनी अशा वड्याही बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेणार आहोत। आपल्याला तळताना गॅस जो आहे तो मीडियम आचेवरच ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचं नाही, नाहीतर ती जळण्याची शक्यता असते।
छान अशा आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या वड्या सोडणार आहोत. मित्रांनो, अळवडीची रेसिपी जी आहे ती आता आपली तयार झालेली आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. याच प्रकारे तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.